मुंबई पुण्याची लाईफ ना एवढी भारी असेल ना गाईज. धावपळ धावपळ धावपळ. हे इथं पूस जरा हे पूस जा. टाटा बाय बाय. थँक्यू जेवणासाठी. थँक्यू. बाय. बाय लवकर येतो मी. बाय बाय. गाईज गुड मॉर्निंग. सो गाईज आज सॅटर्डे आहे आणि मी जाते आता ऑफिसला. पप्पा सोडवायला येते मला. वाघोलीला सोडवायला येते पप्पा बोलले डायरेक्ट वाघोलीला सोडतो, तिथून तू बस पकडून जा विमाननगरला. तर जातो गाईज. आता पेट्रोल भरत आहे आता आम्ही. गाईज पप्पानं मला ड्रॉप केलं वाघोलीला. वाघोलीच्या बस स्टॉपला आहे आता. इथून विमाननगरची बस पकडतो आता. 9 वाजले आहे. 9:30 वाजता पोहोचायचं आहे मला. आता बघतो आज सॅटर्डे आहे. सॅटर्डेमुळे एक ट्रॅफिक पण नाही राहणार. येणार बस. जातो. वेटच करतो गाईज बसचं. आणि पप्पा तिथं वाट बघत आहे. झूम करून दाखवतो गाईज. ते बघा पप्पा दिसत आहे का तुम्हाला? जोपर्यंत मी बसमध्ये बसणार नाही जोपर्यंत जाणार नाही पप्पा. कॅम्पसमध्ये पोचलो आहे मी. सो गाईज तुम्हाला आता मी लंच ब्रेकमध्ये भेटतो, नाहीतर टी ब्रेकमध्ये. थकलो आहे. धावपळ करूया तर. आणि एवढी गर्दी ना खूप धावपळ झाली. तुम्हाला मी भेटतो आता टी ब्रेकमध्ये. गाईज ऊन एवढं जास्त आहे ना, खूप जास्त. आम्ही अंदर असतो ना, एसीमुळे काय वाटत नाही आम्हाला. बाहेर येतो फक्त टी ब्रेकसाठी, लंच ब्रेकसाठी. तेवढं काय वाटत नाही ऊन, बट खूप जास्त ऊन आहे. टी ब्रेक झाला आहे तर काही नाही गाईस. पोहा खाऊन येतो मी. खूप भूक लागली आहे एकतर. जातो. गाईस चला पोहा खातो आता. जस्ट पोहा खाल्ला मी. आता काही नाही अंदर जातो. तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो गाईस मी आता. आणि खूप ऊन आहे, भूक लागली होती. सो पोहा खाल्ला मी. जातो अंदर. लंच ब्रेक झाला आहे. जेवण करत आहे. थोडं लेट आलो आता. कसे लेट हुआ? ॲक्च्युली गाईज उद्या संडे आहे, बट संडेला वर्किंग राहू शकते. वर्किंग रहेगा अपना संडे को. गेट कैसे हुआ? मेरे को नहीं पता. बता ना, ऑडियंस जाना चाहती है. काहीच ऑफिस झाला आहे माझं. आणि आज 7:15ला सोडला आहे, लवकरच सोडला आहे. आणि मी जातो. 7:30ची माझी बस आहे. हो जातो बस स्टॉपला. सर बोलले होते की वर्किंग राहणार उद्याचं संडेचं, बट मग एंडमध्ये सांगितलं की नाही वर्किंग नाही आहे, सुट्टी आहे म्हणून. असं म्हटलं चांगलं आहे. आता जातो. हे आहे गाईज बस स्टँड, 5वा मैल बस स्टॉपचं नाव आहे. गाईज आता मी आहे वाघोलीला. वाघोलीवरून पकडायची आहे लोगावची बस. खूप जास्त गर्दी होती गाईज बसमध्ये. तिथून उतरून एक बस जात होती, लोगावचीच होती. लोगाव पोहोचली पण ती पण सुटली आता. जाऊ द्या, ती पण 1 मिनिटाला सुटली आहे. तर बघू दुसरी बस येणार, ती पकडून जातो. तर 8 वाजले आहे. 8ची तर सुटली आहे. बघू दुसरी बस पकडू. ती किती वाजतील तर माहिती नाही. आली तर पकडतो आणि जातो लवकरात लवकर घरी. बापरे, त्या मुंबई पुण्याची लाईफ ना एवढी भारी असेल ना गाईज. धावपळ 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 खरं.
जेवढंही जेवण करतो ना तेवढं पूर्ण पचून जाते ट्रॅव्हलिंगमध्ये. काय करावं लागते. वाट बघतो आता बसची. गाईज बॅड लक बघा माझं. मला लोगावची बस नाही भेटली. मला फक्त डेपोपर्यंत बस भेटली. बस डेपोपर्यंतच बस भेटली मला. तर काही नाही गाईज. आता इथून परत 1 किलोमीटरवर पायदळ जावं लागेल कालच्यावानी मला. जातो आता परत पायदळ. लोगावची भेटलीच नाही. डेपोपर्यंतच भेटली. 5 रुपये झालो आता डेपोपर्यंत. जातो पायदळ. काही जेवण करतो. घरी आलो. खूप भूक लागली आहे. खिचडी बनवली आहे मम्मीनं खूप दिवसानंतर. सोनीताईच्या हातची तर खातो रोजच. आता मम्मीच्या हातची खाणार खिचडी. आणि आई पप्पानं आणि रोहिणीताईनं काहीतरी कारभार केला आहे. कारभार म्हणजे काहीतरी घेऊन आले आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. पहिले मी जेवण करतो मग दाखवतो. मला दिसत आहे काहीतरी आहे तिथं. खिचडी. माझं जेवण झालं आहे. आणि पप्पाचं बोलणं असं झालं आहे की जे गिफ्ट आणलं आहे, गिफ्ट म्हणजे काहीतरी आणलं आहे आम्ही घरी. सो ते उद्याला खोलायचं म्हणून ओपन करायचं. त्याची अनबॉक्सिंग उद्या करू. सो उद्या संडे पण आहे. पप्पा म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होता. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो उद्याचा वेळ मम्मी पप्पाला देऊ संडे. सो उद्याचा ब्लॉग येणार लवकरात लवकर. सो मित्रांनो बाय.